नमस्कार फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा। रामनवमी स्पेशल आज मी पारंपरिक सुंठवडा तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे। चला तर अजिबात वेळ न घालवता आपण सुंठवडा कसा बनवायचा ते बघूयात। तर सुंठवडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप धने घेतलेले आहेत। हे धने आपल्याला मंद आचेवरती छान आपल्याला म्हणजे गरम होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। तर रामनवमीला आणि हनुमान जयंतीला हाच प्रसाद म्हणून सुंठवडा केला जातो। तर आता यानंतर मी ओवा भाजून घेते। ओवा मी यामध्ये 1.5 चमचा घालून घेते आणि ओवा पण आपल्याला अशाच प्रकारे छान आपल्याला नुसता भाजून घ्यायचा आहे। भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचा अर्थ असा नाही की आपल्याला जास्तच असं खरपूस भाजायचं आहे। तर आपल्याला हे सगळं जिन्नस फक्त गरम होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, ओवा भाजून झाल्यानंतर मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर घरामध्ये सुका नारळाचा किस असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता। तर माझ्याकडे हे अवेलेबल असल्यामुळे तर मी हा म्हणजे डीमार्टला तो डायरेक्ट आपला किस भेटतो ना, तो मी इथे वापरलेला आहे। तर बघा, आता हे भाजून झाल्यानंतर मी बघा एक ताटामध्ये खडीसाखर, वेलची आणि खोबरं भाजलेलं, ओवा आणि हे धने छान असं मिक्सरला आपण ग्राइंड करून घेऊयात। तर याची आपल्याला पूर्ण पावडर करून घ्यायची आहे। रामनवमी निमित्त प्रसाद म्हणून सुंठवडाच का दिला जातो, परंतु प्रसादाला सुंठवडा देण्यामागचे नेमकं कारण तरी काय आहे, तो चिमूटभरच का दिला जातो, त्याचे कारणही आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत। रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन्हीही उत्सव चैत्र महिन्यात येतात। तर चैत्र महिन्यात वसंत ऋतू असल्यामुळे वसंत ऋतूत हवामानातील बदलामुळे शरीरामध्ये कफ वाढतो, सांधेदुखी, सर्दी, खोकला, ॲलर्जी असे प्रत्येक त्रास होतं, म्हणजे प्रत्येकालाच होतो। शरीरात झालेल्या बदलावामुळे जडत्व येतं, सुस्ती येते, तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते। म्हणून सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते। सुंठ अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आणि कफ कमी करणारा आहे। आलं वाळवलं की सुंठ बनतं। आलं उष्ण आहे, ते पचल्यानंतर तिखट रस बनतो, तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो। त्यामुळे एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो आणि बऱ्याच गोष्टींना याचा आपल्या शरीरासाठी फायदा होतो। तर या कारणासाठी सुंठवडा म्हणून प्रसाद दिला जातो। तर अशा प्रकारे आपला सुंठवडा तयार आहे। रामनवमीला सुंठवड्यावरती तुळशीचं पान ठेवून नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि प्रसाद म्हणून ग्रहण करायचा। हा सुंठवडा तुम्ही हवाबंद ठेवायचा, म्हणजे तो 10 ते 12 दिवस आपल्याला छान टिकतो आणि तो रामनवमीपासून ते 10 दिवस पुढचे रोज दुपारी जेवल्यानंतर 1 चमचा घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने नक्की सुंठवडा बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत।